मराठा आरक्षणासारखाच धनगर आरक्षण बदलाचा मुद्दा सुद्धा चर्चेत आहे. 1.5 कोटी लोकसंख्या, त्यातील 1 कोटी मतदार. त्यामुळेच धनगर समाज हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. आरक्षणाची त्यांची मागणी ही राजकारणात आपले स्थान ठेवून आहे. धनगर की धनगड हा त्या आरक्षणाच्या घोळातील कळीचा मुद्दा. त्यावर तोडगा शोधण्यासाठी काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर शिष्टमंडळासोबतच्या या बैठकीत धनगर आणि धनगड एकच असल्याचा GR काढण्याचा निर्णय झाला. आता सोपे करून सांगायचे झाले तर धनगर सध्या आहेत आरक्षणाच्या NT-C म्हणजे भटक्या जमाती क प्रवर्गात, तर धनगड आहेत अनुसूचित जमातीत म्हणजेच ST मध्ये. आपला समावेश अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गात व्हावा अशी धनगर समाजाची जुनी मागणी आहे. एका टायपिंग मिस्टेकमुळे धनगडऐवजी धनगर अशी नोंद झाली असं सांगितलं जातं. त्यामुळे धनगर आणि धनगड एकच आहेत म्हणून ST आरक्षण मिळावं अशी मागणी केली जाते. ही चूक दूर करण्यासाठी प्रधान सचिव आणि महाधिवक्ता यांच्यासह तज्ञ समिती बनेल. त्यांच्या शिफारशीनुसार निर्णय घेतला जाईल, GR काढला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलंय. या निर्णयाचं धनगर बांधवांकडून स्वागत केलं जात असलं तरी आदिवासी समाजाकडून मात्र विरोध सुरू आहे. मात्र याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये असं मत माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी मांडलं आहे. सरकारकडून कोणालाही न दुखावता हसत खेळत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. धनगर समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची ती समाविष्टची नाही. 2013 मध्ये नागपूरमध्ये मोठा मोर्चा आपण काढला होता. त्यावेळेस पहिल्यांदा आपण म्हटलं की अंमलबजावणीची आहे. धनगड नावाचा कोणी व्यक्ती नाही आहे महाराष्ट्रात, आणि धनगड हे हिंदीतलं धनगरचं धनगड आहे उच्चार, आणि पुष्कळ GR मध्ये महाराष्ट्राच्या असं लिहिण्यात आलं आहे की धनगर शब्दच लिहिण्यात आलेला आहे. जिथे जिथे कायदे असतात तिथे तिथे लोकल लँग्वेज म्हणजे मराठी शब्दातला जो कायदा आहे तो खरा समजला जातो आणि इंग्लिश हे भाषांतर समजलं जातं. त्याच्यामुळे आम्हाला ते मिळायला पाहिजे. अंमलबजावणी एवढी करायची आहे. GR काढायचा आहे अंमलबजावणीचा, तो लवकरात लवकर व्हावा याच्यासाठी त्यांनी 4 दिवसात बैठक त्या समितीची झाली पाहिजे, जी समिती आता गठीत करण्यात आली आहे. ॲडव्होकेट जनरल आणि आदरणीय विकास खरगे साहेब हे कोऑर्डिनेटर राहतील. धनगर आरक्षणासाठी राज्यात वेळोवेळी आंदोलनं सुद्धा झाली आहेत. आता सुद्धा पंढरपुरात उपोषणाचा 8वा दिवस आहे. 8 दिवसात दाखले द्या अशी मागणी आंदोलक करत आहेत. राज्यात सुमारे 1.5 कोटी धनगर बांधव असून त्यातले 1 कोटी मतदार आहेत. त्यामुळे या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. याच विषयावर 0 आवरमध्ये विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. तो पाहूयात आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न, धनगर धनगड एकच असल्याचा शिंदे सरकार GR काढणार, विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होईल? महायुतीला फायदा की महायुतीचं नुकसान? GR काढू असं मुख्यमंत्र्यांनीच म्हटले असले तरी त्यांच्याच मित्र पक्षातून नाराजीचे सूर उमटले आहेत. धनगर आरक्षणासाठी असा GR काढण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मात्र विरोध केला आहे. आरक्षण द्या पण आमच्यातून म्हणजेच ST प्रवर्गातून नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. झिरवाळ एकटे नाहीत. ST म्हणजे शेड्यूल्ड ट्राईबच्या आरक्षणात जर इतका मोठा धनगर समाज सामील झाला तर आपले आरक्षण कमी होईल ही भीती वाटू लागली आहे. आदिवासी समाजाचे आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येऊन या निर्णयाचा विरोध करतील असा इशारा सुद्धा झिरवाळांनी दिलाय. धनगर समाज आरक्षण मागतात, तेही त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच. त्यांनाही रिझर्वेशन द्यावं आमचं काही दुमत नाही, पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे असा हट्ट
काही कामाचं नाही असं मला वाटतं. शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे, जसं त्यांना बोलवलं जातं तर आमच्याशी ते आमचे लागेबंदे आहेत किंवा आमचे आहेत, तर मग आमचे म्हणायला आम्हाला सुद्धा तिथं बोलवलं पाहिजे असं आमचं मत आहे. आम्हाला कुठंच टच न करता त्यांच्यासाठी काय निर्णय घ्यायचा ते शासनाला अधिकार आहेत, त्यांनी तो घ्यावा. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक तोडगा तयार केला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर आम्हाला आदिवासींवर अन्याय करायचा नाही असं सांगत आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये वर्गीकरण करून दिले तरी चालेल अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली. मनोज जरांगे यांच्या शंकेला सुद्धा पडळकरांनी उत्तर दिलं आहे. पाहूयात. धनगर समाजाची मागणी समावेशाची नाही, ही मागणी अंमलबजावणीची आहे. 342(2) नुसार समावेशाच्या बाबतीमधली सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि 342(1) नुसार आमची कारवाई करा. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब लक्षात आली की बाबा कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. जवळपास 2 तास ही मीटिंग चालली होती. ही समिती कशासाठी आहे? या समितीने इतकंच द्यायचं आहे. काय द्यायचं आहे की राज्य सरकारला GR काढता येतोय का नाही काढता येत. सरकारचे अधिकारी काय म्हणतायत की आम्हाला GR काढता येत नाहीत. आमची तज्ज्ञ मंडळी काय म्हणतायत की सरकारला GR काढता येतोय, आम्ही तशी तुम्हाला कागदपत्र प्रोड्यूस करू. आणि मग ते येत्या 4 दिवसात पहिली बैठक होईल, दुसरी बैठक होईल. हे वन डेच करायचे आहेत, त्याला गॅप ठेवायचा नाही. आणि त्यात त्यांनी सरकारकडं त्या बाबतीतला अहवाल द्यायचा आहे. 8 दिवसाच्या आतली ही प्रक्रिया पूर्ण होईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे. मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.